मी जो आहे तो आता दौंड शहरामध्ये आहे आणि दौंडचे जिल्हा परिषद सदस्य वीर धवल जगदाळे उर्फ बाबा हे जे आहेत ते जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत। बिनविरोध ही त्यांची निवड झालेली आहे। तर या निवडीबाबत त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल बाबा, काय प्रतिक्रिया? पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून 18 तारखेला माझी बिनविरोध निवड झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक समर्थक, एक कार्यकर्ता म्हणून राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार तसेच आता वर्तमान उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार, राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय पारदादा पवार यांनी मोठी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे। जवळपास पुणे जिल्ह्यामध्ये 13 तालुके आहेत आणि या 13 तालुक्यांमध्ये आपल्या जिल्हा परिषद सर्वसामान्यांपर्यंत पोचावी अशा प्रकारची भूमिका आदरणीय दादांची होती, आदरणीय सुनेत्रावहिनींची आहे आणि तोच कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये राबवायचा आमचा संकल्प आहे। नुकतीच तुमची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झालेली आहे। आता तुम्ही संपूर्ण जिल्ह्याचे कामकाज पाहत आहात। अशा वेळी जिल्ह्याच्या विकासाबाबत तुमचे ठोस काय प्लॅन आहे? आता येत्या काही दिवसात सगळ्या आढावा बैठका घेणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता पाणी प्रश्न आहे। येणारा टंचाईचा काळ आहे, उन्हाळा मोठा आहे असं लक्षात येत आहे। तर टंचाईच्या दृष्टिकोनातून एक टंचाईची आढावा बैठक, आता पाणी टंचाईची आढावा बैठक घेणार आहे। त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्यायचं पाणी हे सर्वात प्राथमिक गरज जी असते सर्वसामान्यांची, ज्या ठिकाणी दुर्गम भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष अशा ठिकाणी पाण्याचे टँकर चालू करणे, त्याचे प्रस्ताव कलेक्टरांकडे पाठवणे आणि प्यायचं पाणी कसं उपलब्ध होईल याकडे आमचं पहिली प्राथमिक गरज असणार आहे, त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणार आहे। तुम्ही अजितदादांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। अजितदादांनंतर देखील तुम्हाला मोठी जबाबदारी पवार कुटुंबियांकडून देण्यात आलेली आहे। अशा वेळी अजितदादांची कमतरता तुम्हाला आत्ता जाणवते का? अजितदादांची कमतरता तर जाणवणं म्हणजे साहजिकच आहे। त्याचं कारण असं आहे की गेले अनेक वर्ष दादांच्या सान्निध्यात राहिलेलो आहे। दादांचे म्हणजे चौफेर कार्यक्रम असायचा आदरणीय अजितदादांचा, म्हणजे जिल्हा परिषद असेल, राज्य शासन असेल, सहकार क्षेत्र असेल, विविध क्षेत्रात दादांचं कार्य होतं। साखर कारखाने असतील, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे जे जे काही कामं असतील ते करण्याची त्यांच्यात एक लकब होती। आता ते तर राहिलेले नाही आहेत, परंतु त्यांची जागासुद्धा कोणी घेऊ शकणार नाही आहे। पण आदरणीय सुनेत्रावहिनी पवार कुटुंबातल्याच असल्याकारणाने काहीतरी आमच्यासाठी, कार्यकर्त्यांसाठी आणि माझ्यासारख्या पदाधिकाऱ्याला काहीतरी त्याच्यातनं लाभ मिळेल असा, आणि तो लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोचवायचं काम आमच्यासारखा कार्यकर्ता करणार आहे। दौंडमध्ये राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी, विस्तारासाठी या पुढील काळात तुम्ही कशा रीतीने प्रयत्न करणार? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं संघटन दौंड तालुक्यामध्ये अतिशय मजबूत आहे। आपल्याला माहिती आहे की नुकतीच दौंड नगरपालिकेची इलेक्शन झाली, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये थोडं आम्हाला अपयश मिळालं, परंतु जिल्हा परिषदेमध्ये आम्हाला चांगलं यश मिळालं। 7 पैकी 6 आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य आले। नगरपालिकेमध्ये सुद्धा नगराध्यक्ष मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि ह्या निवडणुका करत असताना संघटन, पक्ष याला महत्त्व दिल्यामुळं आम्हाला हे यश प्राप्त झालेलं आहे। हे यश कुणा एकामुळं नाही, तर हे संघटित राहिल्यामुळं आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे असं मला आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतं। या पुढील काळातील तुमचा प्रवास कशा रीतीने असणार? प्रवास म्हणजे दोन्ही असणार। आता निवडणुका झालेल्या आहेत, सगळ्या लोकांपर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता पोचला पाहिजे, कार्यक्रम घेऊन पोचला पाहिजे। नगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असो, तर ज्या ज्या काही योजना आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोचवायच्या, एवढंच ध्येय आमचं असणार आहे। आत्ताच आपण जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष वीर धवल जगदाळे यांच्याशी चर्चा केलेली आहे। ज्या योजना आहेत शासकीय त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती जी आहे ती त्यांनी आपल्याशी बोलताना दिलेली आहे। LS मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड।